Hello student, here we already completed 2 pages of Mrs. Addis. See the page number 46. First one of the line, you might do it for Tom's sake, he said. That is, Peter Crouch said that is you should be help me for your son, that is your Tom. You haven't been an over good friend to Tom, snapped Mrs. Addis. ह्यानंतर रिप्लाय काय होता मिसेस ॲडिसचा की तू माझ्या मुलाशी किंवा तू टॉमशी कधीच मित्र चांगला म्हणून वागला नाहीस अँड दॅट्स वाय हाऊ आय वूड ऑल्सो गिव यू सपोर्ट बट टॉम्स बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी ही वूड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट. पण पीटर क्राउच काय म्हणतात की मित्र म्हणून मी चांगला वागलो नाही पण तो माझ्याशी मित्र म्हणून चांगला वागला आहे अँड दॅट्स वाय टॉम ऑल्सो थिंक अबाउट दॅट यू शूड गिव्ह मी अ सपोर्ट. म्हणजे त्याला वाटेल तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं. वेल आय वोंट से ही वुडंट फॉर टॉम ऑलवेज थॉट बेटर ऑफ यू दॅन यू डिझर्वड. मे बी यू कॅन से स्टील ही कम्स होम टू नाईट देन वी कॅन हिअर व्हॉट ही सेज अबाउट. आता बघा टॉमने काय टॉम तुझा मित्र आहे तुझ्याशी चांगलं वागतोय तू चांगलं वागलं नाहीस किंवा टॉम तुझ्याविषयी चांगला चिंततो तू इथं थांबू शकतोस आणि टॉम आल्यानंतर आपण बघू काय करायचं. दॅट इज वेन टॉम ऑल्सो केम्स होम टू नाईट देन वी डिसाईड. ही विल बी अप ॲट वर्क फॉर ॲन आवर येट अँड द कोस्ट विल बी क्लिअर बाय देन. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. बघा हाऊ पीटर क्रॉच ऑल्सो गिव्ज अ सजेशन टू मिसेस ॲडिस. बघा अजून कामावरून परत यायला टॉमला किती तास अवकाश आहे तासभर आहे असं म्हटलं आहे त्याने. दॅट इज हिअर ही विल बी अप ॲट वर्क फॉर ॲन आवर येट. आणि तोपर्यंत इथला धोका टळेल आणि मी देशाबाहेर निघून जाईन असं पीटर क्राउच मिसेस ॲडिसला म्हणतात. व्हेअर विल यू गो. Here Mrs. Addis asks to Peter Crouch, that is, where will you go? I don't know. There is time to think of that. म्हणजे त्याच्याविषयी विचार करायला माझ्याकडे थोडा वेळ आहे पण ठाऊक नाही मी कुठं जाणार. वेल यू कॅन थिंक ऑफ इट इन हिअर शी सेड ड्रायली ओपनिंग अ डोअर which led from the kitchen into the small shed at the back of the cottage. They will never guess you are here. Especially if I tell them I haven't seen you tonight. Here Peter Crouch gives a reply to Mrs. Addis, that is he don't know where he will go. There was some time think about that. Then Peter Crouch say okay. म्हणजे तोपर्यंत तू विचार करू शकतो तू विचार करून ठेव. आणि त्या कॉटेजच्या पाठीमागं असलेल्या एका छोट्याशा पडवीकडं म्हणतो आपण पडवी म्हणजे एक ठीक आहे ओके असं मिसेस ॲडिस वृक्षपणे म्हटल्या आणि स्वयंपाकघराचं मागचं दार उघडलं त्यांनी. तू इथं आहेस ते त्यांना अजिबात कळणार नाही. म्हणजे तो जरा थोडासा एक प्रकारे सेफ त्याच्यासाठी एरिया असेल असं मिसेस ॲडिसने ठरवलं आणि तू इथं थांबू शकतोस. आणि ते आले तरी मी त्यांना तुला पाहिलं नाही असं सांगता येईल. दॅट इज शी ऑल्सो रेडी टू प्रोटेक्ट पीटर क्राउच वेदर ही वॉज अ किलर. आता त्याने एका माणसाला मारलेलं होतं तरीसुद्धा त्याने त्याला एक प्रोटेक्शन देण्याचं ठरवलं कारण का तो आपल्या मुलाचा एक मित्र आहे. ॲक्च्युली फ्रेंडशिप किंवा फ्रेंड म्हणून पीटर क्राउचने कधीही चांगली मैत्री केली नाही पण त्याचा मुलगा मिसेस ॲडिसचा मुलगा त्याच्याशी चांगला वागत होता. व्हॉट्स द रिप्लाय ऑफ पीटर क्राउच. यू आर अ गुड वुमन मिसेस ॲडिस. आय नो आय एम नॉट वर्थ यू स्टँडिंग बाय मी बट मे बी आय वूड हॅव बीन डिफरंट इफ आय हॅड अ मदर लाईक टॉम्स. काय म्हणतो बघा पीटर क्राउच की तुम्ही फार भले आहात तुमच्यासमोर उभं राहण्याचे माझे म्हणजे एक प्रकारे लायकी नाही. दॅट इज नॉट वर्थ यू आर स्टँडिंग बाय मी.
That is, I am not standing before you. This is not, I am not worthy for that. म्हणजे माझी लायकी नाही तुमच्या समोर उभं राहायची. आणि तुमच्यासारखी आई जर मला असती, म्हणजे टॉमच्या आईसारखी आई असते तर मी असं घडलो नसतो. दॅट इज आय वूड हॅव बीन डिफरंट. म्हणजे मी वेगळा झालो असतो, चोर झालो नसतो किंवा असं मारणारा झालो नसतो, किलर झालो नसतो. What happened next? She did not speak but shut the door, and he was in darkness save for a small ray of light that came through one of the cracks. By this light he could see her moving to and fro, preparing Tom's supper. In another hour Tom would be home from Iron Latch farm, where he worked every year. Peter Crouch trusted Tom to help him, for they had been friends when they went together to national school at Lambhurst, and since then the friendship had not been broken by their very different characters and careers. बघा, ह्यामध्ये लॅम्बरहर्स्ट स्कूलमध्ये दोघंही जात होते, नॅशनल लॅम्बरहर्स्ट स्कूल्समध्ये, आणि तिथून ते मित्र होते. टॉम रोज आयर्न लँच फार्मवर कामाला जात होता. आणि हे असं थोडंसं डिस्क्रिप्शन त्याने दिलेलं आहे. काही न बोलता मिसेस ॲडिसने दरवाजा लावून घेतला, पण त्या दरवाजाच्या फटीतून येणारं उजेड म्हणतो आपण, लाईट जे आहे ते एक बारीकसा अंधारात पडत होता. तेवढ्या उजेडात टॉमसाठी स्वयंपाक करताना होणारी हालचाल तो पाहत होता, त्या बारीक चिरीतून म्हणतो आपण, दॅट इज क्रॅक्स. थोडंसं स्वयंपाकघरातून बाहेरचं दिसणारं जे डिस्क्रिप्शन आहे किंवा पिक्चर आहे ते त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. समथिंग अबाउट द फ्रेंडशिप ऑफ टॉम अँड पीटर क्राउच. हिअर पीटर क्राउच हडल्ड डाऊन, दॅट इज श्रिंक वन सेल्फ असा फॉर्म वापरला आहे बघा. म्हणजे त्या पोत्यावर पीटर क्राउच थोडंसं म्हणतो आपण पाय दुमडून असा कॉर्नरला बसला होता. दॅट इज हडल डाऊन, श्रिंक वन सेल्फ. असं अंक म्हणजे एक प्रकारे मुटकुळं करून बसणं म्हणतो का नाही आपण, तसा फ्रेजचा मिनिंग फॉर्म आहे बघा. दॅट इज श्रिंक वन सेल्फ, स्वतःला आकसून घेण्यासारखं असं, म्हणजे तसं करून पीटर क्राउच असं लपून बसल्यासारखं. पीटर क्राउच हडल्ड डाऊन अपॉन द सॅक्स दॅट फिल्ड वन कॉर्नर ऑफ द शेड. त्या पडवीच्या आतल्या बाजूला जी पोती वगैरे ठेवली होती त्याच्या आडोश्याला तो बसला. अ डेलिशियस स्मेल ऑफ कुकिंग बिगॅन टू केम थ्रू फ्रॉम द किचन, अँड ही होप्ड मिसेस ॲडिस वुड नॉट डिने हिम अ शेअर ऑफ द सपर. सपर दॅट मीन्स नाईट डिनर. सपर मीन्स नाईट डिनर, जे रात्रीचं जेवण. वेन टॉम केम होम, फॉर ही वॉज व्हेरी हंग्री अँड ही हॅड अ लाँग वे टू गो. आता ह्यामध्ये जेवणाचा सुगंध येत होता, सुवास स्वयंपाकघरातून. टॉमलाही वाटत होतं, पीटर क्राउचलाही वाटत होतं की आपल्याला थोडं ह्यातलं जेवण देतील, अशी एक आशा होती. त्याला भूक लागलेली होती आणि टॉम यायला अजून बराच वेळ होता. हिअर ही हॅड फॉलन into a kind of helpless doze when he was roused by the sound of footsteps on the road. डोज म्हणजे काय, एक प्रकारे पेंगणे किंवा जरासं डोळा लागणं, झोपणं. नकळत त्याचा डोळा लागला, झोपला तो. तेवढ्यात त्याला एक रस्त्यावरच्या पावलांचा काय झाला, आवाज झाला. आणि तो आवाज ऐकून द साऊंड ही बिकेम अस्लीप, त्याला एक प्रकारे अवेकन फॉर्म जो झाला. वेन ही राउज्ड बाय द साऊंड ऑफ फुटस्टेप्स ऑन द रोड, जागा झाला तो. दॅट इज रायझिंगचा राउज हा पास्ट टेन्स फॉर्म दिला आहे बघा त्यांनी. फॉर अ मोमेंट हिज पुअर हर्ट नियरली चोक्ड हिम विथ इट्स बिटिंग. आता रस्त्यावरून पावलांचा आवाज झाला म्हणजे त्याचं हृदय थोडंसं धडधडायला लागलं, ठोकं वाढायला लागले. आपण म्हणतो प्राणकंठाशी आले असं म्हटलं जातं बघा. दॅट इज हर्ट नियरली चोक्ड हिम. देअर वेअर द कीपर्स. आता ते कोण होते, कीपर्स होते, ते लोक राखणदार होते.
They had guessed where he was. With Mrs. Addis, his old friend's mother, he had been a fool to come to the cottage, nearly losing his self-control. He shrank into the corner, shivering, half sobbing, but the footsteps went by. The next minute Mrs. Addis stuck her head into the shade. आता काय इफेक्ट किंवा काय इन्सिडेंट क्रिएट झालेला होता की ते लोक राखणदार होते. त्याच्या जुन्या मित्राच्या आईकडे मिसेस ॲडिसकडे तो आला होता, पीटर क्राउच. म्हणजे पीटर क्राउचने काय थिंकिंग केलं की त्यांना संशय आला असेल की टॉम हा माझा जुना मित्र आहे, मी इथंच आलो आहे, त्यामुळे ते इथं शोध घेण्यासाठी आले असेल. म्हणजे मी मूर्खपणा केला का असं त्याला वाटलं. म्हणजे त्याचा धीर लक्षात घ्या खचत चालला. दॅट इज ही लूज हिज सेल्फ कंट्रोल. ही श्रँक इन टू द कॉर्नर. आणि थरथर कापत तो कोपऱ्यात जाऊन असा भिल्यामुळं असा बसलेला होता. पायाचे आवाज दूर निघून गेले आणि मिसेस ॲडिस त्या लपलेल्या पडवीत म्हणतो आपण शेडमध्ये डोकावल्या त्याने. व्हॉट शी सेड, दॅट वॉज द कीपर्स, शी सेड शॉर्टली. काय होते ते राखणदार होते, ते तुटकपणेच म्हटलं त्याला. आय सॉ देम गो बाय, दे हॅड lanterns. Maybe it would be better if you slipped out now and went towards the garrison. काय मिसेस ॲडिस सजेशन देतात बघा. एक प्रकारे काय करू शकतोस तू की त्यांच्या हातात कंदील होते, तू आता निघून जा कॅन्सिरॉनच्या दिशेनं, म्हणजे ते करेक्ट होईल, बरं होईल, अशा अर्थानं सजेशन मिसेस ॲडिसने दिलं. Here you would miss them that way and get over the Kent. There's a London train that comes from Turnbridge Wells at 10 tonight. काय एक्सप्लेन केलं मिसेस ॲडिसने की तू निघून जा इथून, लंडनच्या तिकिटासाठी तुला पैसे देते. म्हणजे थोडंफार प्रमाणात म्हणतो आपण टर्नब्रिजच्या वेल्सवरून येणारी लंडन ट्रेन रात्री 10 वाजता आहे, असं थोडंसं सजेशन त्याने दिलं ॲज अ फ्रेंड्स मदर. दॅट वूड बी फाईन थिंग फॉर मी मॅडम, बट आय हॅवंट द प्राईज ऑफ तिकीट ऑन मी. पीटर क्राउच काय म्हणतात की हे माझ्या सोयीचं आहे मॅडम, पण माझ्याकडं पैसे नाहीत तिकिटासाठी. मिसेस ॲडिसने कबड उघडलं, लक्षात घ्या. दॅट इज शी वेंट ऑन ऑफ द किचन ड्रॉवर्स. Here 7 shillings. It will be your fare to London and a bit over. बघा तिनं थोडे पैसे त्याला दिले, 7 शिलिंग दिले. दॅट इज हिअर 7 शिलिंग्स. तो एक चलनाचा प्रकार आहे, लक्षात घ्या, शिलिंग्स फॉर्म. अँड व्हॉट शी सेड, हिअर 7 शिलिंग्स, इट विल बी युअर फेअर टू लंडन अँड बिट ओव्हर. म्हणजे हे तुला तिकिटाचे पैसे पुरतील लंडनच्या तिकिटापर्यंत.